350 वर्षापूर्वी झाली होती स्वराज्याची पहिली लढाई। नमस्कार, पीके स्टोरीज चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण स्वराज्याची पहिली लढाई याविषयी संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। 27 एप्रिल 1645 गुलामीत पेचलेल्या अन्यायग्रस्त रयतेला स्वतंत्र करण्यासाठी आणि हक्काचं स्वराज्य मिळवून देण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ शिवाने घेतली। तेव्हा त्यांचे वय अवघे 14 वर्षाचे किंवा 15 वर्षाचे असेल। नुसतं ती शपथ नव्हती तर अख्ख्या देशाचं भाग्य बदलणारी घटना होती। मासाहेबांचा आशीर्वाद तर सोबतीला होताच। शिवरायांनी आपल्या मुठभर सवंगड्यांच्या सोबत अख्ख्या मावळ पिंजून काढायला सुरुवात केली। नवे साथीदार जोडले। परकीयांच्या ताब्यात कोणते कोणते गड किल्ले गेलेत, त्यांची स्थिती काय याची टेहाळणी करण्यास सुरुवात झाली। पहिली सुरुवात केली ते तोरण्यापासून। दुर्लक्षित असलेला हा गड सहज ताब्यात आला। या गडावर विजय मिळवल्यामुळे तरुण मावळ्यांच्यात आत्मविश्वास भरला। स्वराज्याचे तोरणट बांधले गेले। पाठोपाठ जहागिरीतले इतर छोटे मोठे किल्लेही आदिलशाहीच्या हातून हिसकावून घेण्यास सुरुवात केली गेली। हे बातमी फार दिवस लपून राहणे शक्य नव्हते। शिवरायांच्या या कृतीने विजापूरचा आदिलशाह मात्र खवळला। शहाजी राजे तेव्हा त्यांच्या नोकरीमध्ये होते। त्यांना तुमचा मुलगा कसल्या उचापत्या करतोय याचा जबाब विचारण्यात यावा असे कणकणून सांगितले। तेव्हा महाराजांनी उत्तर पाठवलं की जहागिरीतले किल्ले तिथली डागडुजी करण्यासाठी आणि व्यवस्था मजबूत करण्यासाठी ताब्यात घेतलेले आहेत। त्यापुरतं वातावरण निवळलं। पण जेव्हा मराठी सैन्याने पुरंदरचा कोंढाण्यासारखा मातबर किल्ला आपल्या ताब्यात घेतला तेव्हा मात्र शिवरायांच्या या कारवायांनी आदिलशाह संतापला। पण त्याला खात्री होती की शहाजी राजांची साथ असल्याशिवाय शिवाजी इतकं मोठं धाडस करू शकत नाही। यातूनच शिवरायांचं बंड मोडून काढायचं ठरवलं। प्रथम 25 जुलै 1648 रोजी त्याने शहाजी राजे यांना कपटाने कैद केले आणि त्यांच्या बंगळूर प्रांतावर आपली आदिलशाही फौज धाडली। तर दुसरी एक फौज पुण्याच्या दिशेने चालून आली। शहाजी राजे कैदेत असताना त्यांचे थोरले पुत्र संभाजी राजे म्हणजेच शिवरायांचे मोठे बंधू यांनी बंगळूरमधून तो हल्ला यशस्वीपणे परतवून लावला। इकडे पुण्यातही आदिलशहाची दुसरी फौज येऊन ठेपली होती। त्याला भिडायला शिवराय देखील आपल्या मावळ्यांसोबत सज्ज झाले होते। त्यावेळी शिवरायांचे वय अवघे 18 वर्षाचे होते। आदिलशाही फौज फाटाफाट। आदिलशाही सरदार फतेह खान कोवळ्या वयातील शिवाजी महाराजांविरुद्ध लढण्यासाठी 3000 सैन्यांची फौज घेऊन आलेला। काही झाले तरी शत्रूला आपल्या स्वराज्यात प्रवेश करूच द्यायचा नाही असा निर्णय शिवरायांनी घेतला। स्वराज्याची ही पहिलीच लढाई होती। पहिल्याच लढाईत त्यांनी गनिमी कावा वापरण्याचे ठरवले। शत्रूशी लढण्यासाठी शत्रूच्याच भूमीचा वापर करायचा अशी मोहीम शिवरायांनी त्यासाठी निवड केली पुरंदर किल्ल्याची। पुरंदरच्या आसपासचा प्रवेश डोंगराळ, त्यामुळे शत्रूला आत शिरायला कठीण। पण त्यावेळी किल्ला शत्रूच्याच ताब्यात होता आणि पुरंदरचे किल्लेदार महादजी सरनाईक होते। त्यांचे आणि शहाजी राजांचे स्नेहसंबंध होते। त्यातच सरनाईक यांचे वय झाले होते व त्यांच्या मुलांचे आपापसात पटत नव्हते। याचाच फायदा घेत शिवराय किल्ल्यात शिरले। महाराज असे अचानकपणे पुढे आल्याने फतेह खान आपला मार्ग बदलून कोंढाण्याकडे जाण्याऐवजी बेलसर जवळ मुक्कामी थांबला। तो दिवस होता 8 ऑगस्ट 1648। आता महाराजांनी गनिमी कावाने गटयुद्ध चालू केले।
आपले सैन्य कमकुवत असून आपली फळी फुटली असल्याचे दृश्य महाराजांनी तयार केले। छावणी बाहेर पडताच खानाने महाराजांच्या सैन्याचा अंदाज घेतला आणि आपल्या सैन्याचा उत्साह वाढवा म्हणून बाळाजी हैदरबरावला शिरवळचे ठाणे जिंकायला पाठवले। खानाचा विजयाचा आनंद देऊन त्याला बेसावध करण्यासाठी किल्ला सहजपणे महाराजांनी त्याच्या हाती दिला आणि तो किल्ला सहज हाती आल्याने बाळाजी व त्यांचे सैन्य आनंदित झाले होते। इकडे खान देखील बेसावध झाला। मात्र सावध असलेल्या महाराजांनी अजिबात वेळ न घालवता गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवबा इंगळे, भिकाजी व भैरोजी चोर यांना लगोलग शिरवळची गडी घ्यायला पाठवले। त्याच दिवशी संध्याकाळी ही तुकडी पुरंदरवरून उतरून शिरवळच्या पायथ्याशी दबा धरून बसली। पहाटे शत्रू गाफील असताना या सैन्याने हल्ला चढवला। शत्रूंनी अशा हल्ल्याची कल्पनाही केली नव्हती। बाळाजीने लगेच दरवाजा लावून घेतला, पण आदिलशहाच्या कारकिर्दीत गडाच्या कोटाचे लक्ष दिले नसल्यामुळे कोट खूपच मजबूत नव्हता। मावळ्यांनी कोट खणायला सुरुवात केली। काही जण शिडा चरायला लागले। वरतून बाळाजीच्या सैन्य दगड, गोटे, पलिते मिळेल ते त्याने हल्ला करू लागले। बघता बघता मावळ्यांनी तटाला खिंडर पाडले। कावजीने वेस फोडले। मराठ्यांचा आवेश पाहून हैदरबराव व त्याच्या सैन्याचा धीर सुटू लागला। शेवटी कावाजीने हैदरबरावला ठार केले आणि त्याचे सैन्य शरण आले। आता मराठ्यांनी मोर्चा पुरंदरकडे वळवला। राजांनी दुसरी तुकडी फतेखानाच्या छावणीवर बेलसरकडे पाठवली। तिचं नेतृत्व बाजी पालसकर यांच्याकडे दिलं। आता फतेखानच्या सैन्याने देखील कडवा प्रतिकार करायला सुरुवात केली होती। खानाच्या सैन्यापुढे राजांची सैन्य तुटपुंज होते। बाजीच्या सैन्याचे नुकसान होऊ लागले। या झटापटीत निशाणाची तुकडी फतेखानाच्या सैन्याच्या तावडीत सापडली। ते पाहून बाजी जेदे पुढे सरसावले। निशाणाचा भाला आणि जखमी स्वाराला आपल्या घोड्यावर घेऊन ते परत फिरले। त्यांच्या मागोमाग सैन्यही परतले। सैन्य गडावर आल्यावर गडाचे दरवाजे एकदम बंद करण्यात आले। शिरवळ आणि बेलसर अशा दोन ठिकाणी तरुण शिवाजीने आपला पराभव केला। या कल्पनेनेच संतापलेल्या फतेखानाने पुरंदरवर हल्ला केला। आता मराठ्यांचे सैन्य वरच्या बाजूस होते। याचाच फायदा घेऊन फतेखानचे सैन्य माराच्या टप्प्यात येताच वरतून मावळ्यांनी दगड, बाणा यांचा मारा सुरू केला। फतेखानचे सैन्य वरच्या मारेने व चढाईने दमलेले असताना महाराजांनी अचानक गडाचा दरवाजा उघडला व ताज्या फौजेला बाहेर काढले। त्यांच्या आक्रमणाने मुघल सैन्याची दाणादाण उडाली। गोदाजीने मुसेखानाच्या छातीत खसकन भाला खुपसला, पण खानही काही कमी पराक्रमी नव्हता। त्याने तो भाला काढून तलवारीने झुंज द्यायला सुरुवात केली, पण गोदाजीचा वार इतका जबरदस्त होता की मुसेखान खांद्यापासून मध्यभागापर्यंत चिरला गेला, त्यातच खाली कोसळला। मुसेखानची अवस्था पाहून फतेखान आणि त्याचं सैन्य खूपच घाबरलं आणि तिथून पळत सुटलं। मुघल सैन्याला आपल्याला घाबरून पळते म्हणल्यावर मराठ्यांचा जोर अधिकच वाढला। त्यांनी सासवडपर्यंत खानाच्या सैन्याचा पाठलाग केला। या युद्धात बाजी पालसकर यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली। त्यांना वीरमरण आले, पण स्वराज्याची ही पहिली लढाई यशस्वी झाली होती। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। जय शिवराय।